मागणी तुमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे। काय पालकमंत्री बदलण्याची मागणी तुमच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं। नांदेडचा पालकमंत्री बदला आणि शिवसेनेचा करा असं पालकमंत्री म्हणून कोणत्या जिल्ह्याला कोणता जबाबदारी मंत्री म्हणून द्यायचा हे माननीय मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे आणि माननीय मुख्यमंत्री या संदर्भात योग्य तो निर्णय शिवसेनेच्या सदस्यांना सापत्र वागणूक देण्यात जात असा आरोप आहे। शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे काही निवेदन दिलं तुम्हाला आता तो व्यक्त केली नाही, परंतु त्यांच्याशी बोलून मी नक्कीच आमचे जे मुख्य नेते आहेत सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्यासोबत चर्चा करेल। नांदेड येथे एका कार्यक्रमानिमित्त संजय राठोड साहेब या ठिकाणी आले होते। त्यांना माननीय एकनाथभाई शिंदे व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एक प्रतिनिधी म्हणून मी त्यांना एक निवेदन दिलेलं आहे। या निवेदनामध्ये आम्ही या ठिकाणी शिवसेनेतर्फे मागणी केली आहे, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दुजाभाव एक विरोधी पक्षाच्या सदस्यासारखं वागणूक या ठिकाणी देण्यात येत आहे। आम्हाला कोणत्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना समित्या कमिट्या किंवा कोणत्याच प्रकारे आम्ही सत्तेमध्ये आहो की ना आहो हे आम्हाला सर्वप्रथम प्रश्न पडलेला आहे। त्याच्यामुळे निधीचा जो विषय येतो त्या ठिकाणी अनेक ठिकाणी आम्हालाही चर्चा आहे आणि आजपर्यंत 2 वर्ष झाले सत्ता येऊन तर 15-20% घेऊन गुत्तेदारांना निधी वाटप होत आहे अशी सर्वांना या ठिकाणी माहिती आहे। याच्यामध्ये शिवसेना पक्षच नाराज नाही तर भाजपचेही लोक या ठिकाणी नाराज आहेत। त्याच्यामुळे भाजपचे लोक समोर येऊन सांगू शकत नाही, पण त्यांच्या आतल्या जे चर्चा आहेत ते आमच्यापर्यंत आलेल्या आहेत। पण आमच्या शिवसेना पक्षावर जे अन्याय होत आहे त्याबद्दल मी शहरप्रमुख तुलजेश यादव म्हणून मी या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की हे पालकमंत्री काही आम्हाला या मानसन्मानाची वागणूक या ठिकाणी देत नाही आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना घेऊन चालत नाही। त्याच्यामुळं या ठिकाणी शिवसेनेचा पालकमंत्री नांदेड जिल्ह्याला देण्यात यावा अशी या ठिकाणी मी मागणी केलेली आहे। धन्यवाद।